नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तित्रीमारे. एका बाजूला ढिगाऱ्याखाली जीव अडकलेले होते, कुटुंबियांचे डोळे मदतीच्या प्रतीक्षेत होते आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील राजकारणावर मोठा प्रश्नचिन्ह उभा झालेला होता. अशाच वेळी मोसी दुर्घटनास्थळी पोहोचले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांनी केवळ प्रशासनावरच नाही तर विरोधी पक्षावरही जोरदार टीका केलेली आहे. त्यांनी विरोधी पक्ष अजिबात जिवंत नाही, अखेर त्यांनी असे का म्हटले, या विधानामागचं कारण काय आहे आणि मोसी दुर्घटनेची सद्य परिस्थिती काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय आपली हक्काची चॅनल ज्ञानगंगा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पिंपरी चिंचवडमधील मोसी परिसरात झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलेले आहे. दुर्घटनेनंतर अनेक तास उलटून गेलेले तरी बचावकार्य सातत्याने सुरू आहे. पण NDRF, अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. अनेक जणांनी सुखरूप सुटका करण्यात आलेली असली तरी काही नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत असल्याची भीती व्यक्त केलेली जाते. पण त्यामुळे प्रत्येक तास महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी बचाव कार्याची माहिती घेतली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पीडितांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडलेली आहे. त्यांनी म्हटलं की अशा मोठ्या दुर्घटनेच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही घटनास्थळी उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवायला हवा होता. पण विरोधी पक्षांची भूमिका कुठेच दिसत नसल्याची टीका त्यांनी केलेली आहे. त्यांच्या मते लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडणे व सरकारला जबाबदार धरणे आणि प्रशासनावर दबाव आणणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्य आहेत. पण सध्याच्या परिस्थितीत विरोधी पक्ष प्रभावीपणे काम करत दिसत नाही, हे त्यांचे मत आहे. त्यामुळेच त्यांनी विरोधी पक्ष अजिबात जिवंत नाही अशी तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या असेही त्यांनी सांगितलेले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीडित कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व पुनर्वसन आणि आवश्यक सर्व शासकीय सहाय्य मिळायला पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. दरम्यान बचाव कार्य अद्याप सुरू असून यंत्रणा ढिगारा हटवण्याचे आणि अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम हे करत आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या दुर्घटनेनंतर बांधकामांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. संबंधित बांधकामाचे नियम पाळले गेले होते का, प्रशासनाकडून योग्य तपासणी झाली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता चौकशीनंतरच स्पष्ट होईल. राजकीय स्तरावरही या घटनेवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बचाव कार्य यशस्वी होणे आणि पीडितांना न्याय मिळणे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. व मोसी दुर्घटना ही केवळ एक अपघात नाही, तर ती सुरक्षितता, प्रशासनाची जबाबदारी आणि राजकीय उत्तरदायित्व यांची ही कसोटी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारणात नवी चर्चा सुरू झालेली आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे मत काय आहे? प्रकाश आंबेडकर यांनी केलेली टीका तुम्हाला योग्य वाटते का? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा व आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच ताज्या मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.